नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. त्यासाठी भरपूर कष्ट केलेले आहेत. या शेतकऱ्यासाठी जवळपास हा कागद जो जळलेला आहे तो 8 ते 9 लाखाचा आहे. ही जी बाग आहे 10 वर्षापूर्वीची आहे. याला काही जेव्हा ह्या गावाला पाणी नव्हतं ह्या गावाला या झाडांना आम्ही घागरीने पाणी घातलेलं आहे. डोंगरावरील आगीने ओझरडेतील शेतकऱ्याची 4.5 एकर आंब्याची बाग भस्मसात, 30 ते 35 लाखाचे नुकसान. वाळवा तालुक्यातील ओझरडे येथील डोंगरावरील जंगलात लागलेल्या भीषण आगीने स्थानिक शेतकऱ्यांच्या आंबा फळबागेला मोठा फटका बसला आहे. या आगीत 4.5 ते 5 एकरातील आंब्याची बाग पूर्णपणे जळून खाक झाली असून शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहेत. विकास ज्ञानू महाडिक, प्रकाश ज्ञानू महाडिक आणि निवास ज्ञानू महाडिक या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ही आग पसरली. या बागेत सुमारे 550 आंब्याची झाडे होती. अनेक वर्षाच्या कष्टाने जोपासलेली ही बाग आगीच्या विळख्यात सापडून पूर्णपणे नष्ट झाली. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात कावडी व घागरीने पाणी घालून झाडे वाढवली होती. नंतर त्यांनी 1 एकर क्षेत्रात शेततळे तयार करून त्यावर सुमारे 10 लाख रुपये खर्च करून कागद लायनिंग टाकलं होतं. त्यावर मोटर बसवून ठिबक सिंचनाची सोय करण्यात आली होती. मात्र या आगीत ठिबक सिंचन व्यवस्था आणि शेततळ्याचा कागदही जळून खाक झाला. आंब्याच्या झाडांना फळे व फळधारणा सुरू होण्याच्या तोंडावरच ही दुर्घटना घडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत एकूण 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कष्टाने उभी केलेली बाग डोळ्यासमोर जळताना पाहून महाडिक कुटुंब चिंताग्रस्त झाले असून शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान डोंगरावरील जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. नमस्कार, माझं नाव सोहम विकास महाडिक. ही सर्व बाग हे शेततळे माझ्या वडिलांनी बनवलेलं आहे. या शेततळ्यासाठी भरपूर कष्ट केलेले आहेत. या शेततळ्यासाठी जवळपास हा कागद जो जळलेला आहे तो 8 ते 9 लाखाचा आहे. ही जी बाग आहे 10 वर्षापूर्वीची आहे. याला काही जेव्हा ह्या गावाला पाणी नव्हतं ह्या गावाला या झाडांना आम्ही घागरीने पाणी घातलेलं आहे. ही जेव्हा आमची झाडं ही फळाफुलाला आली तेव्हा ह्या वन विभागाला आम्ही फोन केलेत रात्रीच्या प्रसंगात की बाबा आग इथपर्यंत आलेली आहे आणि आगीचं तुम्ही काहीतरी संरक्षण करा, ही आग थांबवा. तर ते आम्हाला सरळ साफ म्हणाले की बाबा आमच्या पुढे मोठा पसारा आहे, आम्हाला यायला जमेल अगर न जमेल. आणि जेव्हा हे आमचं सगळं जळून खाक झालं, आम्ही जेव्हा इथे येऊन बघितलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्या पलीकडे दुसरं काही सुद्धा नव्हतं. आणि राहिला प्रश्न या वाकुर्डे बुद्रुक योजनेचा, ही 20-25 वर्षापासून ही योजना आमच्या गावापर्यंत येतेच. अजूनपर्यंत ती पाण्याचं पूजन झाले. पाण्याचं पूजन होऊन मंत्री गेलं की पाणी गेलं. त्याच्यावर नुसतं राजकारण चाललंय. राजकारणापलीकडे काही सुद्धा चाललेलं नाही. आणि दुसरं सांगायचं झालं तर ही आमची बाग खाक जळून केलेली आहे. त्यातल्या एखाद्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला आम्ही फोन केला रात्रीच्या दरम्यान. आज ही सगळं झालं. त्यानंतर आज फोन केला मी सकाळी चिडून की बाबा साहेब तुम्ही का आला नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या बंधू का आला नाही. तर ते काय म्हणले आम्हाला की तुमच्या स्वमालकीच आहे, हे तुमचं तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने ते आम्हाला उत्तरं दिले. आणि जवळजवळ फळाफुलाला आमची बाग हे आमच्या हातातून गेली. आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे पाण्याचं आहे. पाण्यापासून हा सर्व भाग वंचित राहिलेला आहे. आम्ही ओझरडे गावचे रहिवासी असून आमची शेत जमीन ओझरडे गावात आहे. समोर वन विभागाच्या शेजारी आहे. साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे. तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे. शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे आणि पाणी नसल्यामुळे इथं एवढं मोठं नुकसान झालं आहे. ही आंब्याची बाग साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही लावलेली होती आणि ते टँकरनं पाणी पुरवून ट्रॅक्टरच्या टँकरनं झाडं घागरीनं कावडीनं पाणी आणून घालून ही झाडं जगवलेली होती. त्यानंतर ठिबक करून ते तळ्याचं पाणी घेऊन ही झाडं सगळी जगवली. पण ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेलीत. शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तरी आमचं प्रचंड ह्याच्यामुळे न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. साधारण 10 वर्षाचं आमचं कष्ट पूर्णपणे वाया गेलंय. आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी काय आमच्यापर्यंत अजून पोचलेलं नाही. फक्त ह्याच्यासाठी बातम्या न्यूज इथपर्यंतच होते, पण ते पाणी काय आमच्यापर्यंत पोचना झालंय. ते पाणी जर असतं तर आमचं तळं भरलेलं असतं आणि ही झाडांची एवढं मोठं नुकसान आम्ही होऊन दिलं
नसतं. जीवाच्या आकांतानं ही झाडं आम्ही तयार केलेली होती. पण आज रोजी ह्या आंब्याच्या 360 झाडामधलं एकही झाड जगणार नाही. तरी शासनानं स्वतः येऊन इथं मंत्री कोण असतील त्यांनी येऊन बघून मग आमचं किती नुकसान झालंय तेवढी नुकसान भरपाई आम्हाला मिळावी आणि पाण्याची सोय आमच्यासाठी व्हावी. ओझरडे गावासाठी पूर्ण गाव हे वंचित आहे पाण्यापासून. अजूनपर्यंत पाणी पोचलेलं नाही कोरडभूत योजनेचं. नमस्ते, मी ओझरडे गावचा रहिवासी गजानन पाटील. आज ओझरडेमध्ये आमचे मित्र विकास महाडिक यांच्या बागेचे खूप नुकसान झालेलं आहे. फॉरेस्ट खात्यामधून एक 10-15 किलोमीटरवरून आग आली. आम्ही गावातील एक 100भर लोक आलो. आम्ही आग विझवायसाठी आलो तर आमच्या पुढे वन्य प्राणी म्हणजेच घन, साप असे यायला लागल्यानंतर आम्ही मागे गेलो आणि आमच्या नानांनी वगैरे फोन केला फॉरेस्ट खात्याला. ते म्हणले तुमच्या वैयक्तिक मालकीची जागा आहे त्यामुळं आम्ही काही इथे येऊ शकत नाही. पण ही जी आग आली ती फॉरेस्टमधूनच आली, त्यामुळे इथं 30 ते 40 लाखाचं नुकसान आज आमच्या गावातल्या एका मित्राचं झालेलं आहे. आणि इथं जर पाणी असतं तर इथं एवढी आग लागलीच नसती, कारण का आम्ही ह्या पाण्यानंच ही आग विझवली असती. हे जर वाकुड बुद्रुक योजनेचं पाणी जर आमच्या मेन तलावात पडलं असतं तर आज हे शेततळ जळलं नसतं, त्या शेततळ्यात पाणी दिसलं असतं. आणि ही जळलेली तुम्हाला झाडं दिसतात, ही झाडं तुम्हाला हिरवीगार दिसली असती. तर शासनानं आता तरी आमच्या या ओझरडे गावाकडं बघावं आणि आमच्या आज्या पंजांची हयात अशीच गेली या जाळ वगैरे बघण्यात. किमान आमची येणारी पिढीला तरी ही हिरवळ दिसावी ही शासनाला आमची एक विनंती असेल. आणि फॉरेस्ट खात्याविषयी बोलावं तर आमची जनावरं जर एखादं फॉरेस्ट खाते शेळी वगैरे गेली तरी फॉरेस्ट खात्यात ती धरून नेत होती. आता वन्य साह्यातली आग आमच्या शेतकऱ्याच्या इथं येत्या. वन्य प्राणी बिबटे असतील काय असतील ते आमच्या शेतकऱ्यांची जनावरं खात्यात, शेळ्या खात्यात. रातचं पाणी वगैरे आम्ही पाजायला तर भीतीचं वातावरण आहे. म्हणजे फॉरेस्टची कुठलीही शेतकऱ्याला मदत नसल्यातच जमा आहे. मग त्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली ती आपली लाखानं पगार घेतात. आम्ही आपल्या शेतकरी लाखानं पैसे घालून फक्त राखच बघत बसलोय. तर याची दखल या सरकारनं म्हणा जी काय जी संबंधित आहे त्यांनी घ्यावी हीच विनंती. आता हे झालेलं नुकसान काही भरून निघणार नाही, कारण का ह्या शेतकऱ्यांना एक 15 वर्ष झालं रक्ताचं पाणी करून ही बाग तयार केली. अक्षरशः इकडे आमच्याकडे आंघोळीला पाणी नाही, पण ही 350 बाग ह्या खडकावर जगवली होती. पण आता तिचे फक्त बघताय तुम्ही फक्त राखच झालेली आहे. आणि आता हिची दखल फक्त सरकार दरबारी व्हावी ही नम्र विनंती. नमस्कार, आम्ही ओझरडे गावचे शेतकरी. माझं नाव शिवाजी विकास ज्ञानदेव महाडिक, राहणार ओझरडे. आमची आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बागेचं आमच्या असं नुकसान झाले व शेततळ्याचं कागद पेपर वगैरे सगळा जळलेला आहे. आणि ही भटवाडी कुंडून आग आलेली आहे. भटवाडी, हनुमंतवाडी, सुरूलच्या डोंगरावरून अशी फॉरेस्ट खात्यातून अलीकडे आमच्या ह्या डोंगराला आलेले आहे. आणि ही न आटोपण्या इतपत मोठी आग असल्यामुळे त्याच्या पुढे कुणाचे काय झालेलं नाही आणि ह्यांची आमची मोठी हानी झालेली आहे. कमीत कमी एक 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तरी ते आपलं शासनाने त्याची आपली दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. माझी जमीन 4-4.5 एकर आम्ही आंबे लावलेले आहेत. प्लस 1 एकरामध्ये शेततळं केलेलं आहे. शेततळ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आम्ही टँकरनं ओझरड्याला पाणी नसल्यामुळं टँकरनं पाणी आणतो, त्या शेततळ्यात भरतो. शेततळ्यातून आम्ही ठिबक सगळं केलेलं आंब्याला होतं. ते ड्रीप वगैरे सगळं जळलेलं आहे आणि पाईपा आडव्या टाकलेल्या सर्व जळलेल्या आहेत 1.5-2 इंची. त्याही पाईपाचं नुकसान मोठं झालेलं आहे. शेततळ्याच्या कागदचा जवळजवळ संपूर्ण जळलेला आहे. तर प्लस शेततळ्याचे 15 ते 20 लाख रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे. आंब्याची झाडं आम्ही 360 झाडं जगवलेली, फळापासून सगळं फळं तयार झालेली सर्व डागाळलेली आहेत, गावाळलेली आहेत, जळून गेलेली आहेत. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.